नका पुन्हा यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। मुलाच्या इच्छा पूर्ण होतात अशातला काही भाग नाही। कुठे कुठे असे दिलदार बाप असतात की ते मुलींचे सुद्धा इच्छा पूर्ण करतात। आता कधी कधी मुलींची इच्छा असतात, मला नवरा असा भेटावा, मला सर्व्हिसवाला भेटावा, मला शेतकरी भेटावा। पण जे मिलिंद वाळके आहेत आणि त्यांची मुलगी, तिचं नाव आहे मोहिनी वाळके, हिनं बा एक अजब गजबच मागणी वडिलांना केली। म्हणजे अचंबा करण्यासारखी गोष्ट आहे। तिने मागणी करताना नवरा असा पाहिजे, नवरा तसा पाहिजे, माझ्या सासर असं पाहिजे हे मागणी नाही केली। तिने मागणी केली की मला पटात बैल पाहिजेत आणि ते बैल घेऊन दिले। त्यांचं नाव आहे मिलिंद वाळके, त्यांचे वडील आहेत आणि बैलांचं नाव आहे, हा आहे लकी आणि हा आहे दुसरा सर्किट। सर्किट म्हणजे असं गेलेला बैल। हा म्हणजे आपल्या मराठी भाषेत हे बाबा ते आम्हाला गेलं घर सोडून, चांगले चांगल्या घरचे लोक दिसतात, पा कसे वाक्य आहेत आपल्या पुरी तर बाप्पा सकाळी नाश्ता, संध्याकाळी जेवण, आणि हे पाहो बापले कसे जेवून राहिले, नाही वरण भात पोळी पा, असं बापलेकांचं जे कॉम्बिनेशन आहे क्वचित या महाराष्ट्रात पाहिलं। ते बापलेक आहेत, मोहिनी वाळके ही त्यांची मुलगी आहे आणि लहान मुलगी त्यांची धुरा कळते। आता सविस्तर आम्ही त्यांची मुलाखत घेऊ। पोट्या क्षेत्रात आगळं वेगळं मी तुम्हाला अगोदर सांगितलंच आहे की हे जे समोर बैल आहेत, वडिलांनी मुलीची इच्छा पूर्ण केली आणि सोबत काका सुद्धा आहेत। प्रथम आपण मुलीच्या वडिलांकडे जाऊ। दादा आपलं नाव काय? मिलिंद महादेवराव वाळके। मिलिंद महादेवराव वाळके। तुमचं नाव दादा? गणेश अशोकराव। म्हणजे तुम्ही या मुलीचे काका। आणि ज्या पटात आगळं कधी पाहत नाही आपण, मुलगी हे पटात येते काकासोबत, त्यानंतर बाबासोबत, तिचं नाव आपण विचारू। मोहिनी मिलिंद वाळके। काकाजी, तुम्ही एवढे मुलीला या पटात कसं काय एकदम प्राधान्य दिलं की बाई तू या पटात जाऊ शकतो म्हणून? माझा कसं लहानपणापासून तिला शौक होता पहिलाचा। हा हा। मग तिने पटात हाकलले तर मग म्हणलं चाल बाई दुसऱ्याचे काय लागलं तर मी स्वतःच घेऊन दिले मग तिला। म्हणजे तुम्ही स्वतः बैल घेऊन दिले? हा हा। मग तिने असं म्हटलं होतं का की मला बैल पाहिजेत म्हणून? नाही, पण मीच दिलं मला माझ्या इकडून। म्हणजे किती दिलेर व्यक्तिमत्व तुमचं की ज्या पटात फार क्वचित महिला येतात तिथे तुम्ही त्यांना प्राधान्य दिलं। मला आहे 3 मुली। अच्छा। मग कोण करून पाहतो, चला पुरीच खुशी करून दिली आपण। बरं, हा पारंपरिक तुमच्या घराण्यात शौक आहे का? नाही, फक्त आता पुरीने हाकलल्या म्हणून त्याच्या बाद देऊन दिला मी शौक। म्हणजे पोरीनं पट हाकलला म्हणून त्यांना तुम्ही या पटात, म्हणजे पोरीचं जे तिला शौक आहे समजा पटाचा तो तुम्ही पूर्ण केला? हा, पूर्ण केला मी। आपण वळू ताईकडे। ताई, तुला कसं काय वाटलं एकदम पटात? म्हणजे कोणी काही मागते, गाडी मागते, सायकल मागते, तू एकदम म्हणजे पटाकडे वळली? आमच्या इथे तळेगावला पट भरतो ना। हा, तळेगाव तशी सर्वात मोठा पट आहे। तर तिथे शेवटच्या दिवशी महिलांचा पट भरतो। तर मग त्या दिवशी काका म्हणाले की हकल बाई, हकलून बघ। तर मग हकलली। तेव्हापासून मग बाबांनी म्हटलं की बैल घेऊ बा, आम्हाला पटाची सवय लागली। मग अगोदर त्याच्या अगोदर तू बैल हकलले होते काय? नाही, ते पहिले कधीच नाही। एकदमच तू बैलाच्या त्या जुळीवर बसली, भेवणी लागला का तुला? नाही, थोडीफार वाटली पहिल्यांदा, मग आता एवढं काही वाटत नाही त्यात। म्हणजे जसं आपण पोहासाठी जेव्हा आपण पाण्यात पहिल्यांदा उतरतो तेव्हा भेव लागते डुबीन म्हणून, असं तसं गाडीवर बसल्यानंतर असं वाटलं नाही की आपला ऍक्सिडेंट होईल, ते कसं हाकला असा? थोडी वाटतेच मनात भीती, पण मग काही वाटत नाही एवढं। आतापर्यंत किती पट समजा किती जोळे हाकलले असतील? आतापर्यंत 8-10 पट झाले। पट 10 झाले? तुझ्या डोक्यात हे कसं काय आलं की आपण पटात जावं म्हणून? बस बैल आहे आपले, त्यांच्यासोबत। मग तू वडिलाला हट्ट केला की मला बैल घेऊन द्या म्हणून, की वडिलांनीच दिले? नाही, बाबांनीच दिले, हट्ट नाही केला। हट्ट नाही केला? हट्ट करायची जरूरतच नाही पडली कधी। अच्छा, म्हणजे पूर्ण हट्ट वडील पुरवतात यामध्ये? मग आईने काही म्हटलं नाही का की नाही? घरचे सगळं प्राधान्य करतात ना। अच्छा। हा, दुसरा विषय असा आहे की मी ऐकलं की तुझी बहीण सुद्धा पटात आहे म्हणून? माझी बहीण तुझ्यापेक्षा लहान आहे का?
तुम्ही ती यावर्षी 11वीला आहे. तू सध्या किती वर्षाची? मी 23 वर्षाची. 23 वर्षाची. म्हणजे कॉलेज चालू आहे का बंद आहे? बंद आहे सध्या. बंद केलं. त्यानंतर लहान बहीण पट हाकलताना मी व्हिडिओ पाहिला होता. हे खरी गोष्ट आहे का? हो. म्हणजे तू होती ते का ते मुलगी ती ती? आहे. तुझ्या तिन्ही बहिणीचे नाव काय? मोहिनी, प्रीती, श्रुती. तिन्हींना कोणत्या कोणत्या क्षेत्रात कोणाकोणाला आवड आहे? एकीला अभ्यासाची आहे, एक अशीच आहे फिरणं फारण्याचं आणि मग पटाचं. फिरणं फारण्याचं म्हणजे जास्त ते इच्छक आहे, खूप ऑलराऊंडर, गाडी सर्व चालवते ते. तिने अकलली म्हणून बाबांनी बैल घेऊन दिले आम्हाला. हे तर आगळं वेगळंच दिसून राहिलं मला. हे तर म्हटलं कमालची गोष्ट आली बा. माझ्या पोरीने मला फक्त ही गाडी घेऊन पाहिजे. अरे मग पोरीच्या एवढ्या म्हणजे त्याच्या ज्या इच्छा असतात ह्या पूर्ण करणारा पहिले बाप मी तुमच्या मस्त का काय होते, मुलं असले की मुलांचं ज्या इच्छा असतात ते पूर्ण करतात आणि महिलांना चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित ठेवतात. एक तुमच्यासारखं व्यक्तिमत्व, चला एक तुम्ही मुलीला प्राधान्य देऊन राहिले, पण शेवटी काका जर तुम्हाला समर्थन देत असतील, तो लई साथ देते ना, त्याच्या मी म्हणजे सर्वात मोठी साथ काकांची असल्यामुळे मी फक्त मागू बरं. कधी कधी भीती वाटत नाही की आपल्या मुलीवर आपण एवढा विश्वास ठेवल्यानंतर? नाही, मला माझ्या मुलीवर विश्वास आहे ना ताई. मला सगळे काकांनी आणि वडिलांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, या विश्वासाला तुझ्याकडून तळा कधी गेला नाही पाहिजे. परंतु या जगात असे वडील आणि काका जीवनात भेटत नाही, म्हणून मी तुझी मुलाखत घ्यायला. बरोबर. 3 मुली असल्यावर सुद्धा ते तुमचं संगोपन मुलाप्रमाणे करतात. काका तुम्ही नवीन पिढीतले, तरी एवढा मोठा कठोर निर्णय कसा काय घेतला होता तुम्ही? मुलगी माझा थोडी राहिली पाहिजे. हा पण नवीन युगात हे शक्य नाही आहे ना. शक्य करावं लागतं. एक तुम्ही आदर्श आहात. तुम्ही एक आदर्श आहात म्हटलं दोघे जण. बरं आता तुझ्याकडे कोणते कोणते बैल आहेत? लकी, सर्किट आणि हनु. लकी केवढ्याचा आहे? लकी 1,21,000. आणि दुसरा 1,5,000. बरं हे बैल किती वर्षापासून घेतले? 8-9 महिने. एकाला 8 महिने झाले, एकाला 9 महिने. बरं याचं संगोपन कोण करते? मी स्वतः. तू करतो? दोघं जण. तुम्ही मग अचानक आज आले का? नाही, मी प्रत्येक पटात जातो आम्ही. अच्छा अच्छा. आता मग तुम्ही इथून हे इथं काय बैरमले काय नंबर मारला? ते दुसरा नंबर पहिला होता, आता दुसरा झाला. आता दुसरा झाला. हे तुमचे बैल क पटातले आहेत का जनरल? क गटाचे. हे खरेदी कुठल्या गेले बरं? कोणत्या गावच्या घेतल्या? हे गुडेगावचं आहे. हा. बोरगाव. तुला या क्षेत्रातून असं कोणतं ध्येय तुला खुणावते की मी लेडीज म्हणून इथपर्यंत पोहोचली पाहिजे? या पटातून अपेक्षा असतील ना की आपण इथपर्यंत गेला पाहिजे? नाही, आम्हाला असं वाटतं की बैलांनी. मोहिनी वाळके ह्या अविवाहित आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या वाळके परिवाराचं म्हणजे काकाचं, त्यानंतर वडिलाचं आणि तिचं आणि 2 बहिणीचं नाव जरी या शंकरपटातून बैलांच्या माध्यमातून लोकांच्या लक्षात राहिलं तरी आमच्यासाठी या नंदींचं खूप मोठं योगदान राहील. या कुटुंबात मुलं जरी नसतील पण ह्या मुली म्हणजेच आमची मुलं, अशा प्रकारची भावना ही काकांची सुद्धा आहे आणि तिच्या वडिलाची सुद्धा आहे. खरंच असं कुटुंब आणि प्रेम सहसा कुठल्या कुटुंबात पाहायला मिळत नाही. ते शक्य केलं वाळके कुटुंबानं. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका.